नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण किसान मोशी प्रदर्शनामध्ये आपला स्टॉल लावला आहे। ह्याच्यामध्ये आपला स्टॉल जो आहे तो पारंपरिक गावरान बियाणं ह्याच्यामध्ये आपण हा स्टॉल लावलेला आहे। ह्याच्यामध्ये आपल्याकडं 300 प्लस आपल्या बीज बँक आपली बँक आहे, बीज बँक गोकुळ शेती फार्म पण आहे। त्याच्यामध्ये आपण बीज बँक ऑथोराईज केले, ज्याच्यामध्ये गावरान आणि पारंपरिक जे लुप्त होत चालले काळाच्या ओघात जे बियाणं आहे ते जपायचं आणि वाढवायचं हा आपलाही संकल्प आहे आणि आपण वाढवतोय। तर त्याच्यामध्ये आपल्याकडं भोपळ्याचे 15 प्रकार आहेत, ती टमाट्याचे 150 प्रकारांचे ते टमाट्याचे आहेत, वांग्याचे 30 प्रकार आहेत, मिरचीचे 15 प्रकार, जसे देशी गावरान वाण आहेत सगळे जे आहेत ते। तर त्याच्यामध्ये मकेमध्ये नुसतं म्हणलं तर 9 प्रकार आहेत, लाल मका झाली, काळी मका झाली, पांढरी मका झाली। आंबाडीमध्ये 5 प्रकार आहेत, पांढरी आंबाडी, लाल आंबाडी, तसंच वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। भेंडीमध्ये म्हणलं तर भेंडीमध्ये 7 प्रकार आहेत, नवधारी लाल भेंडी, पांढरी भेंडी, तसंच हिरवी काटेरी भेंडी, पांढरी काटेरी भेंडी। आणि प्रत्येक वाणाचं काय ना काय तर गावरान वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक वाणाचं काय ना काय तर असं आहे की त्याची रेसिपीच वेगळी असते एखाद्या वाणाची। जसं उदाहरणार्थ हे माझ्यासमोर आहे कोयरीचं वाण। तर हे जे कोयरीचं वाण आहे ह्याच्यामध्ये म्हणजे ॲक्च्युली ह्याचा मेन गुणधर्म जर सांगायचा झाला तर ज्याचे हार्मोनी इनबॅलन्स झालेले त्याच्यासाठी हे उपयुक्त आहे, म्हणजे जास्तीत जास्त आयुर्वेदिक आहे। तर काळाच्या योगामध्ये आता ह्याचं बियाणं दुर्मिळ झालेलं आहे पूर्णपणे, तर बियाणं तर कुठं मिळतच नाही, त्याच्यामुळे विसरून गेले सर्व की अरे ह्याचं बियाणं पण असतंय म्हणून। तर ह्याचं बियाणं लावलं पाहिजे, वाढवलं। आपल्याकडे या बँकेमध्ये आपण ह्याचं पण बियाणं जपलेलं आहे आणि वाढवलेलं आहे। तर बहुतांश वेळा असा विचार झाला की जर हायब्रिड बियाणं जर जास्त प्रमाणात उत्पादन देतं आहे तर त्याच्यामध्ये गावरान बियाणं कमी उत्पादन देतं आहे। तर उत्पादनाच्या दृष्टीनं आपण करत नाही आहे कोणती गोष्ट। मेन म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, परसबाग तयार केलेली, हे एक किट तयार केलं आहे। ह्याच्यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या आणि वेलवर्गीय असं किट केलं, जेणेकरून एक आपले सख्खे नातलग आई वडील बहीण भाऊ बांधव जे पण आहेत त्यांना तरी निदान देशी वाण खाता यावं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर ज्यावेळेस आपण हे लावतो तर विषमुक्त पद्धतीनं लावायचं आहे, विषमुक्त पद्धतीनंच खायचं आहे। तर आणि हे बियाणं वाचवायचं आणि वाढवायचं, असं नाही की बाबा माझ्याकडे तर मी दुसऱ्याला देणार नाही। आदान प्रदान, आता माझी एवढी बीज बँक का झालेली आहे कारण की आदान प्रदान आम्ही केलेलं आहे। म्हणजे काही ज्या म्हणजे माझ्या भागात जे बियाणं आहे ते दुसरीकडे कुठं मिळत नाही आणि त्यांच्या भागात जे बियाणं ते माझ्याकडे कधी मिळत नाही। तर आदान प्रदान जेवढं होईल तेवढं बियाणं वाढत। तर प्रत्येकानं बियाणं वाढवलं पाहिजे आणि वाचवलं पाहिजे। आणि परसबागेचं किट आहे, कमीत कमी 1 गुंठा जरी जमीन असेल तुमच्याकडे किंवा 5 गुंठे जमीन तर त्याच्यामध्ये तुम्ही बियाणं वापरू शकता आणि वाढवू शकता। आपले सख्खे नातलगांनी तर विषमुक्त पद्धतीने खाल्लं पाहिजे। तर हे असं आपलं देशी वाणाची बीज बँक आपली आहे आणि जर कुणाला बियाणं पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता, आपल्याला घरपोच पण मिळेल। मोबाईल नंबर आहे आपला 78 20 91 98 05। तर आपण कॉन्टॅक्ट करा आणि आपल्याला बियाणं मागून घ्या। जर तुमच्या भागात कोणतं दुर्मिळ वाण असेल तर आमच्याशी संपर्क साधा, आम्हाला द्या, आमच्याकडलं जे पाहिजे तुम्ही फुकट घेऊ शकता, काय अडचण नाही।